नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखी, तुझ्या जन्माचा हक्क आम्ही नाकारणार नाही. या जगाला जगवण्यासाठी, नवनिर्मितीच्या सृजनासाठी, मायेची पाखरण करण्यासाठी तू जन्माला ये. पण मुलगी नुसती जन्माला येऊन उपयोग नाही, तर तिला तिच्या पायावर उभी करण्याची जबाबदारी ही आपली आहे. मग ही जबाबदारी आपण कशी पार पडतो, कशा पद्धतीने आपल्या जबाबदारीची आपण जाणीव ठेवतो किंवा समाजाचा या जबाबदारीत किती सहभाग असतो, आज या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज अशीच एक सखी आपण आपल्या इथे आमंत्रित केली आहे. आज आपल्याबरोबर आहेत स्त्री मुक्ती संघटनेच्या सहसचिव निलिमा देशपांडे. नमस्कार. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. निलिमा देशपांडे मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ वैज्ञानिक पदावर सेवानिवृत्त आहेत. स्त्री मुक्ती संघटनेच्या सहसचिव आहेत. पाळणाघर व कुमारवयीन मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या जिज्ञासा या दोन्ही उपक्रमांच्या समन्वयक म्हणून त्या काम बघतात. आज आपण त्यांच्याकडूनच एक स्त्री म्हणून किंवा एक मुलगी म्हणून मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, तिची जडणघडण कशी झाली पाहिजे, तिची स्वतंत्र अशी मानसिकता किंवा तिची वैयक्तिक एक जबाबदारी काय असली पाहिजे आणि आपण ती कशा पद्धतीने पार पाडली पाहिजे, या सगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. चर्चेमध्ये तुमचा सहभाग नेहमीसारखाच आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड आहे. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या तज्ज्ञांकडून आपल्याला जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे मुलगी वाचवा, मुलगी शिकवा आणि आपल्याबरोबर आहेत निलिमा देशपांडे. मॅडम, आज आपला जो विषय आहे की मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, आणि आज एक सखी म्हणून तुमच्या कार्यक्रमात खरंच मनापासून स्वागत. धन्यवाद. खरं तर ही जी कॉन्सेप्ट आहे किंवा आता ही जी आपण बोलतो ते थोडं बदलत चाललंय. मुली वाचतायत, आपण त्यांना शिकवतोय, पण अजूनही ती जबाबदारी आपण तेवढ्या सामर्थ्याने पेलली पाहिजे, हे महत्वाचं आहे. पण नक्की मग मुलगी वाचवा, मुलगी शिकवा म्हणजे काय? तर मुलगी वाचवा म्हणजे असा डोळ्यापुढे प्रश्न उभा राहतो की कशापासून तिला वाचवायचं. तर तिला जन्माला येऊ द्यायचंय, म्हणजे तिला एक प्रकारे मृत्यूपासून वाचवायचंय. केवळ मुलगी आहे म्हणून आपल्याकडे बऱ्याच मुलींना गर्भात असतानाच त्याला गर्भसमाप्ती असा शब्द वापरतो. हल्ली त्याला फिमेल फिटिसाइड असं जे पूर्वी म्हटलं जायचं, तर जाणीवपूर्वक तो शब्द वापरत नाहीये. तर गर्भसमाप्ती हा शब्द त्याला आहे. तर गर्भलिंग चिकित्सा करून मुलींना, मुलगी असेल तर मुलीचा गर्भ पाडला जातो. आणि याच्या विरुद्ध आपल्याला सेन्ससमधनं ही धक्कादायक आकडे कळले. 2001च्या सेन्ससपेक्षा सुद्धा 2011च्या सेन्ससमध्ये हा आकडा आणखीन खाली आलाय. 1000 जर मुलगे असतील समाजात तर 918 फक्त मुली आहेत. आणि हे नैसर्गिक प्रमाण नाहीये, हे अनैसर्गिक माणसाने जाणीवपूर्वक घडवलेलं हे पाऊल आहे की ज्यामुळे मुलींची संख्या समाजात दिवसेंदिवस कमी होते. आणि ते खूप अलार्मिंग आहे, म्हणजे धोक्याची घंटा वाजवणार आहे. आणि त्याच्यामुळे सरकारने ही घोषणा दिली आहे की मुलगी वाचवा आणि मुलगी शिकवा. म्हणजे वाचवा म्हणजे फक्त तिला जन्माला घाला असं नाहीये, तिला शिकवा, स्वतःच्या पायावर उभं करा. आणि याच्यासाठी ही घोषणा सरकारने दिलेली आहे. तिचंही कुठेतरी एक स्वतंत्र अस्तित्व आहे, व्यक्तिमत्व आहे, कुठेतरी मान्य केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याची जडणघडण केली पाहिजे. पण मग मॅडम, हे गर्भलिंग निदान किंवा जे आता तुम्ही म्हणालात ते आपल्याला कसं कळलं किंवा कशा पद्धतीने ते समोर आलं? ते एक म्हणजे मजेशीरच मजेशीर म्हणजे कसा योगायोग म्हणतो आपण तसं म्हणायला पाहिजे. 1980च्या सुमारास एक मुंबईतली एक मल्टीनॅशनल कंपनी आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चापोटी जी म्हणजे खर्च होत असेल त्या पोटी रक्कम देत असे की इतका खर्च झाला तर एवढी द्यायचे असं. आणि त्या कंपनीतल्या एका अधिकाऱ्याच्या ही गोष्ट लक्षात आली का हा वैद्यकीय भत्ता जो दिला जातो कर्मचाऱ्यांना त्याच्यात गर्भपात स्त्रियांचे खूप त्याची बिलं होती. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्त्रियांचे गर्भपात का होत आहेत किंवा ते करवले जात आहेत का हे जाणून घेण्यासाठी त्यांनी स्त्री संघटनेला आवाहन केलं. आणि मग त्या स्त्री संघटनेला त्या बायकांशी बोलायला सांगितलं. त्या बायकांशी बोलल्यानंतर ते कळलं की हे असंच होतंय, मुलगी हवी आहे म्हणून हे गर्भपात होत आहेत. आणि ती धोक्याची घंटा आम्ही स्वीकारून त्याच्या
विरुद्ध प्रचार म्हणजे त्याच्यामध्ये कायदा जन्माला आला जो आज PCPNDT ऍक्ट म्हणून ओळखला जातो. बरं बरं. पण म्हणजे एकंदरीत मुलगा किंवा मुलगी हे जे आपण म्हणतो, खरं तर तो भेदभाव आता खूप कमी झालेला आहे, पण तरी या भेदभावाची सुरुवात थोडीशी होते. भेदभाव कमी झालाय म्हणजे आपण काय करतो माहितीये, बरेच वेळा आपल्या आसपास जी लोक आहेत ना तेवढीच उदाहरणं आपल्याला आपल्या डोळ्यापुढे वाटतात. त्याच्यामुळे आपण ज्या एका थरात वाढतो तिथे काही प्रमाणात हे कमी झालं असेल, पण तरी सुद्धा पूर्ण झालंय असं म्हणता येणार नाही आपल्याला. पण ग्रामीण भागात, ग्रामीण कशाला, पंजाब हरियाणा जी समृद्ध राज्य म्हणून ओळखली जातात, तिथे सुद्धा हे मुलगी आहे म्हणून गर्भपात करण्याचं प्रमाण खूप आहे. मगाशी मी म्हटलं तसं 2011 साली 918 मुली फक्त 1000 मुलांमागे जन्माला आल्या. आणि खरं म्हणजे तिथूनच होते मुलीच्या भेदभावाला सुरुवात. आमच्या संघटनेचं एक नाटक आहे मुलगी झाली हो म्हणून, त्याच्यात असा एक डायलॉग आहे की मुलीच्या जन्मापासूनच होते भेदभावाला सुरुवात. तर ती दुसरी विचारते की कसं काय, तर आपण मुलगा जन्माला आला की काय वाटतो, पेढे, आणि मुलगी जन्माला आली की काय वाटतो, बर्फी. म्हणजे इथून ते भेदभाव करायला सुरुवात होते. पुढे खेळणी कशी द्यायची, कपडे कसे घालायचे, बसायचं कसं. मुली अगदी 5-6 वर्षाची मुलगी असली तरी तिला सांगितलं जातं की फ्रॉक नीट कर, मांडी घालून बस. म्हणजे ती बीजं कुठून तरी तिच्या मनात तेव्हापासून रुजवली जातात. मॅडम, हा खूप म्हणजे मुद्दा महत्वाचा आहे, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची. आपल्याला एक फोन आलाय, तो आधी आपण घेऊया. मधुकर भोयर आपल्याशी बोलतायत चंद्रपूरवरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार, मधुकरशी बोला. मॅडम, मी मधुकर भोयर बोलतो, विसापूर चंद्रपूर इथून. आमच्या घरी मॅजोबा, खापर पंजोबा, आमच्या वडील, आम्ही अशी 7व्या पिढीमध्ये मुलगी झाली. इतका आनंद झाला मॅडम आम्हाला. आम्ही तिला खूप शिकवणार आणि मोठी करणार. सगळ्या लोकांनी असा मुलीविषयी आनंद व्यक्त करावा असं मला वाटते. मुलगी झाली की ते नाराज होऊ नये. इतका आनंद झाला. 150 वर्षानंतर खूप आनंद झाला. खरंच धन्यवाद. म्हणजे त्यांच्या भावना ज्या होत्या की खरंच की एवढ्या पिढ्यांनंतर मुलगी झाली, पण मला असं वाटतं की एवढ्या पिढ्यांमध्ये नाही झाली तरी मुलगी झाल्यावर तो आनंद जसं त्यांनी सांगितला, तर प्रत्येक कुटुंबाला किंवा ज्याच्या मला खरं त्यांना विचारावं असं वाटत होतं की इतक्या पिढ्यानंतर आली ती मुलगी म्हणून तुम्ही तिचं स्वागत करताय का ती मुलगी आहे म्हणून तिचं स्वागत करताय. तर कोणीही जीव जन्माला आला, तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, सारखाच आनंद आपल्याला व्यक्त करता आला पाहिजे. खरं आहे मॅडम. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की भेदभावाची जी सुरुवात तुमचं ते नाटकातूनही तुम्ही सांगितले, त्याविषयी आपण बोलत होतो. सांगा. तर जसजसं पुढे म्हणजे प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कळतं की हा भेदभाव कसा आहे. जसं आपण जन्माला आल्यावर म्हटलं तसं खेळणी नंतर जी दिली जातात ती सुद्धा मुलाला बॅट बॉल किंवा गाड्या असं दिलं जातं आणि मुलीला भातुकली, बाहुली असं दिलं जातं. त्याच्यानंतर ड्रेसिंग स्टाईलमध्ये सुद्धा फ्रॉक, शर्ट, पॅन्ट हे असे फरक आहे. घरकाम, त्याच्यानंतर जर मुलगी मोठी झाली की घरकाम जर करायचं असेल तर आई पटकन घरातली कामं ही मुलीला सांगते आणि बाहेरची जी कामं असतील, काय आणायचंय, काय बिल भरायचंय, तर ही जनरली मुलाला सांगितली जातात. म्हणजे समाजात कसं वावरावं याचं ट्रेनिंग मुलाला लहानपणापासून मिळतं, वेरॅज ते मुलीला इतक्या लहानपणापासून दिलं जात नाही. त्याच्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत पुढचा टप्पा येतो शिक्षणाचा. आता जी घरं सुस्थितीत आहेत, सधन आहेत, ज्यांच्याकडे 2 मुलं असतील तर दोन्ही मुलांना कितीही शिकवू शकतील असा पैसा आहे, त्या लोकांच्या बाबतीत आता प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे केवळ मुलगी आहे म्हणून ते घर मुलीला शिकवत नाही असं होत नाही. पण जिथे परिस्थिती नसेल तिथे ती मुलगी हुशार असली तरी केवळ ती मुलगी आहे म्हणून तिला पुढचं शिक्षण नाकारलं जातं. फक्त आर्थिक परिस्थिती नाहीये. आत्ताच्या काळात आपण बघतो छोट्या खेडेगावातनं जिथे शाळा नसतात तिथे अगदी सुरक्षितता नाही, या कारणातनं सुद्धा 7वीला 9वीला मुलींना शाळा सोडाव्या लागतात. बरोबर. त्याविषयी आपण बोलूया. एक फोन घेऊया फक्त आधी आपण. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतात कल्याणवरून. नमस्कार. मी शलाका गाडगीळ, कल्याण प्रश्न विचारू इच्छिते. नमस्कार निलिमा, मी पण स्त्रीमुक्ती संघटनेची 87 सालापासून 95 सालापर्यंत श्रमिकवरती काउन्सिलरचं काम केलेलं आहे. व्हेरी गुड. त्यामुळे एखाद्या तुला लक्षात नसेल पण मी होते संघटनेमध्ये दादरला श्रमिकवर. माझा असं म्हणजे की आपलं मुलगी झाली हो हे जे पथनाट्य आहे त्या पथनाट्यातून आपण जनजागृतीच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मुलगी शिकवणं सोपं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर उदाहरणार्थ आपल्याला हे सांगता येईल की आता
जग देखील बघतं. आपला भारत देशात सगळ्यांना माहितीये डॉक्टर आनंदीबाई जोशी किंवा कल्पना चावला किंवा इव्हन आता आपल्या राष्ट्रपती देखील एक स्त्री होती की आता स्पीकर देखील लोकसभेची आपल्या एक बाई आहे. तर म्हणजे मुलगी कुठपर्यंत जाऊ शकते, काय काय करू शकते, हे खरं लोकांना समजावून सांगणं किंवा लोकांना त्याचं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर मुलगी वाचवणं हे तुम्ही म्हणता तसं थोडंसं कठीण वाटतंय. तर त्यासाठी कसं काय प्रबोधन करता येईल? धन्यवाद. खरंच आहे, कारण खूप छान त्यांनी हे सांगितलं की आधुनिक तंत्रज्ञान जे आहे आणि आता कसं आहे की आता हे PCPNDT ऍक्ट म्हणूनच आला की गर्भ राहण्याच्या आधी सुद्धा तुम्हाला पुरुषांचे शुक्राणूमधले X क्रोमोझोम आणि Y क्रोमोझोम असणारे शुक्राणू वेगळे करून फक्त Y क्रोमोझोम असलेले शुक्राणू स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जातात. म्हणजे तिला मुलगा होण्याचे चान्सेस 70 ते 80% असतात. म्हणजे हे सगळं तंत्रज्ञान आहे, त्यामुळे त्याला आपण पुरे पडू शकणार नाही, ते काही आपण सिद्ध करू शकणार नाही. त्यामुळे त्याला प्रबोधन हाच उपाय आहे. आणि प्रबोधनाची प्रक्रिया जी असते ती खूप हळू असते, कारण मानसिकतेत बदल घडवणं म्हणजे मी आज साडी नेसते तर उद्या पंजाबी ड्रेस घालणं मला तितकं कठीण जात नाही. म्हणजे बाहेरचं बाह्य जी रूप बदलतो ते, पण अंतरंगातला जो बदल आहे तो घडवणं खूप कठीण असतं. पण याला दुसरा पर्यायच नाहीये, प्रबोधन करणं, सतत बोलत राहणं. आणि म्हणूनच मला वाटतं सह्याद्रीने सुद्धा आजचा कार्यक्रम हा संघटित केलेला आहे. खरंच आहे. म्हणजे ह्या कार्यक्रमाद्वारे सुद्धा आपले काही जे विचार आहेत किंवा काय ते दूरपर्यंत आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे आणि कुठून तरी याची एक चांगली सुरुवात जी झालेली ती अजून व्हावी, वेग पकडावा, त्या वेग पकडावा. अगदी खरं आहे. तर मगाशी तुम्ही सांगत होता की सुरक्षितता हे सुद्धा एक मुख्य कारण आहे की बऱ्याच ठिकाणी ती मुलगी हुशार असली तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव तिला दुसरीकडे शिकवायलाही पाठवलं जात नाही. म्हणजे आपला जो मुद्दा होता की मुली जन्माला आल्या पण फक्त येऊन उपयोग नाही, तर त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं ही सुद्धा एक मोठी जबाबदारी नाही का? त्याविषयी सांगा. आता शिक्षणाच्या बाबतीत असंच वाटतं, कारण जी छोटी छोटी गावं आहेत जिथे ती साधनं नाहीयेत तिथे मला असं वाटतं थोडंसं सरकारने पुढाकार घेऊन, जशा आपल्या स्कूल बसेस असतात तशा STच्या बसेस जर शाळा सुरू व्हायच्या आणि सोडण्याच्या वेळेला जर संघटित आपल्या करता आल्या तर खूप त्याला मदत होईल असं वाटतं. अगदी खरं. आपला एक फोन घेऊया. नेहा जोशी आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. बोला नेहाजी. हॅलो. हां हॅलो. हां बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा, मला असं विचारायचं होतं, मुलगी शिकणं तर योग्यच आहे, चांगलीच गोष्ट आहे, खूप चांगलं. आणि मुलींना शिकणं तर आवश्यकच आहे आजकालच्या काळामध्ये, पायावर उभं राहायलाच पाहिजे. पण मला एक असा प्रश्न आहे की मुलगी शिकते, उच्च शिक्षित होतीये, मग तिला कमी शिकलेला नवरा नको असतो, तो अजून उच्च शिक्षित पाहिजे तिच्यापेक्षाही. मग असं ना केलं तर होत नाही का? उच्च शिक्षित मुलगी आहे पण कमी शिकलेला मुलगा जर करून घेतला गेली तर समाजात थोडीशी एक समानता येऊ शकेल असं मला वाटतं. आणि उच्च शिक्षित कमी शिकलेली मुलगी उच्च शिक्षित नवरा पाहिजे माहिती, आणि उच्च शिक्षित मुलगी म्हणते माझ्यापेक्षा उच्च शिक्षित असला पाहिजे. मग हे असं असेल तर मग दरी वाढत चालली. याबद्दल प्लीज मॅडम आपलं मत काय? माझा निगेटिव्ह नाहीये प्रश्न. नाही, नक्कीच नेहाजी, तुमचा हा जो प्रश्न आहे तो खरं तर आपल्या समाजातलाच एक प्रश्न आहे की ही दरी अशीच वाढत जाते. नेहा जोशी यांनी एक खूप छान असा प्रश्न विचारलेला की आपल्या सगळ्या समाजामध्ये हे चालू आहे, हा प्रश्न आहे खरं तर, आणि त्याच्यावर कुठेतरी मानसिकता बदलणं एक म्हणू शकतो आपण, मुलींची सुद्धा आणि मुलांची सुद्धा. तुम्ही काय सांगाल? नाही, बरोबर आहे, प्रश्न खूप छान विचारला नेहाताई तुम्ही. खरंच आहे. पण आपल्याकडे अजूनही जे ठरवलेली अरेंज मॅरेजेस आपण म्हणतो, जी आई वडिलांनी ठरवलेली लग्न आहेत, त्याला आपण काय क्रायटेरिया लावतो की वय, शिक्षण, पैसा आणि उंची या चारही बाबतीत नवरा मुलगा मुलीपेक्षा जास्त असायला हवा. हे तिच्याही म्हणजे जसं हे मुलांच्या मनावर बिंबवलं जातं तसं मुलींच्याही मनावर, पालक जे आहेत दोन्ही बाजूचे त्यांच्याही मनात हेच असतं. आता मुलींना नुसतं शिक्षण असं नाही हल्ली, कारण शिक्षणावरच पैसा प्रत्येक वेळेला अवलंबून असतो असं नाही, तर शिक्षण तसंच तो पैशाने सुद्धा जास्त मिळकत त्याची असावी असं वाटतं. आता हे पॅरामीटर्स बदलायला हवेत आणि ह्याच्यासाठीच स्त्रीमुक्ती संघटना किंवा स्त्रीमुक्ती चळवळ ही काम करत असते की ह्या ज्या धारणा आहेत, जसं मुलांनी बदलायला हवंय तसं मुलींनी पण काही बाबतीत बदलायला हवंय, हेही खरंच आहे. आता आमच्या ऑफिसमध्येच, मी बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करत होते, आमच्या ऑफिसमध्येच एक मुलगी अशी होती की ती MSc होती आणि तिचा नवरा 12वी झालेला होता. पण आजूबाजूचे सगळे असंच तिला म्हणत असत की तुला काय चांगला शिकलेला नवरा मिळाला नाही का,
तू 12वी असलेला का केलास? आणि थोडीशी मग हिची आर्थिक परिस्थिती त्याच्यापेक्षा बरी होती, म्हणजे पगार थोडा जास्त होता, पण तिने ते लग्न टिकवून धरलेलं आहे आणि ते दोघंही खूप आनंदात आहेत. त्याच्यामुळे असं नाहीये तुमचं काही शिक्षणामुळे लग्न कंटिन्यू व्हायला किंवा लग्न चालू राहायला काही विघ्न येतात असं नाहीये. तर ही मुलं आणि मुलींची आणि पालकांची म्हणजे सगळ्या समाजाची मानसिकता बदलण्याचा हा प्रश्न आहे. अगदी खरं आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की निवडीच्या हक्काला आपण जर एखादी मान्यता दिली की समजा तुम्हाला मुलगा हवी की मुलगी निवडा, तर जास्त करून मतं जी असतात ती मुलगा हवा इकडे माप झुकलं जातं. तुमचं काय मत आहे? नाही, ते आहे. नुसतं माप झुकलं जातं नाही, प्रत्यक्षात त्याचे आपल्याला वाईट परिणामही दिसत आहेत आता समाजात. मगाशी मी म्हटलं तसं की 1000 मुलांमागे फक्त 918 मुली जर जन्माला येत असतील म्हणजे 82 मुलग्यांना मुली मिळणार नाही जर असं प्रमाण म्हणून जर बघितलं तर ही आहेच धोक्याची घंटा. त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष देणं खूप आपल्याला आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी पुन्हा तेच आहे सगळीकडे ही, कारण स्त्रीमुक्ती चळवळीचा मुख्य फोकस ज्याला म्हणतो केंद्रबिंदू हा समाजाची मानसिकता बदलवणे हाच आहे. त्याच्यामुळे त्याला वेळही खूप लागतो, प्रयत्न लागतात, सातत्य लागतं, हे सगळं सतत बोलत राहावं लागतं. तर मुलं त्या दृष्टीने पुढची पिढी जी आहे ती विचार करायला लागते. बोलत राहायचं. आणि आपल्या ह्या कार्यक्रमात आपण आता सतत आपल्या प्रेक्षकांना तेच सांगून कुठेतरी ती मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आता एक फोन घेऊया आपण. कुंदा वाखणकर आपल्याशी बोलतात मुंबईवरून. त्यांना आपलं मत मांडायचं आहे. बोला कुंदाताई. मला माझं असं मत मांडायचं की मला स्वतःला 3 मुली आहेत आणि मी आज 82 वर्षाची. माझ्या मुली सुद्धा मोठ्या मोठ्या 50च्या वर. पण त्यापूर्वी म्हणजे जेव्हा मला अजूनही मला ऐकून घ्यावं लागतं अरे रे आपको बेटा नाही असं. आणि मी खूप आनंदात आहे कारण माझ्या मुली प्रत्येक जणी आपापल्या क्षेत्रात खूप पुढे गेलेल्या आहेत. पण एवढं मला सांगायचं आहे की नुसतं मुलींचं शिक्षण हे नाही, त्यांची आवड लक्षात घेतली पाहिजे. आता माझ्या मुली समजा खूप हुशार होत्या आणि पहिले नंबर वगैरे काढत होत्या, पण तिला लहानपणापासून ड्रॉइंगची वगैरे खूप आवड होती. आर्टचे एकंदर तिचा कल पाहून मी तिला जे स्कूलमध्ये घातलं आणि आज तिची स्वतःची कंपनी. ती आज फॉरेनला वगैरे सुद्धा जाते, म्हणजे लँडस्केप डिझायनिंग करायला. ती स्वतः आली होती एकदा इथे तुमच्या प्रोग्रामवरती, तिचा प्रोग्राम झालेला आहे आभाचा प्रोग्राम. तर मला हे म्हणायचं की नुसती मुलगी तिला शिकवून नाही, तिची आवड आईने लक्षात घेतली पाहिजे. आणि मुलगी झाल्यापासून हातात जेव्हा आपण पकडतो, लहान बाळाला इतक्या संवेदना असतात की त्याला तेव्हाच कळतं की वेदर दॅट शी इज वेलकम्ड ऑर नॉट. म्हणून आपण पहिल्यापासून कुठलंही मूल और मुलगी, मूल हे नेहमी वेलकम करावं असं मला वाटतं. बस एवढंच मला सांगायचंय. नमस्कार. धन्यवाद कुंदाताई. खरंच खूप छान त्यांनी आपलं असं मत मांडलं की त्यांनी एक महत्वाचा असा मुद्दा सांगितला की त्या बाळालाही संवेदना असतात आणि त्याला खूप छान पद्धतीने वेलकम केलं पाहिजे. म्हणजे तिथूनच एक त्याच्या मनामध्ये एक सकारात्मकता भरवली पाहिजे. काय सांगाल? नाही, तेच आहे. हा त्यांनी जो शब्द मांडला ना की मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यानंतर आनंद व्यक्त होणं हेच महत्वाचं आहे. कारण आपण एक नवीन जीव जन्माला घातलेला असतो, क्रिएटिव्हिटी आहे ती. त्याच्यामुळे मुलगा आणि मुलगी या जन्माला आल्यानंतर त्याच्याबद्दलचा आनंद व्यक्त करण्यात तफावत असता कामा नये. आता त्यांनी सांगितलं तसंच आमच्याही ऑफिसमध्ये एक मुलगी म्हणजे आता बाई आहे, तिला 2 मुली झाल्यानंतर भेटायला येणारा प्रत्येक जण असं म्हणायचं काय नाही मुलगा झाला असता तर बरं झालं असतं, किंवा तुमच्या घरात काही दुःखाचं वातावरण दिसत नाहीये, तुम्ही सगळे आनंदात आहात. म्हणजे इतकं अजूनही मुंबई सारख्या शहरात सुद्धा लोक असं बोलू शकतात. तर मग ग्रामीण किंवा इथे परिस्थितीच आपण बरोबर नाही. अगदी खरं. म्हणजे मला असं वाटतं की इथे कुठेतरी समाजाची मानसिकता सुद्धा बदलली पाहिजे. अगदी खरं. आपण एक फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. आजच्या सखी सह्याद्रीमध्ये मुलगी वाचा मुलगी शिकवा या विषयावर जे प्रमुख अतिथी आहेत निलिमा देशपांडे मॅडम, हे अतिशय उत्कृष्ट आणि आकर्षक माहिती देत आहेत, तेव्हा त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की अजूनही आपल्या समाजामध्ये कुटुंबामध्ये आपल्याला एकतरी मुलगा असावा अशी सर्वांची भावना असते. कारण एक तर म्हातारपणाचा आधार किंवा म्हातारपणा आधार, त्यानंतरही आपल्या इष्टेचा वास किंवा आपल्या वंशाचा देवा असा अशी भावना अजूनही पसरली असते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये गर्भलिंग चाचणी असताना देखील काही लोक युरोप अमेरिकेमध्ये जाऊन तिथं गर्भलिंग चाचणी करून घेतात आणि जिथं मुलगी असते तर तिथंच गर्भपात करून परत देशात परत येतात. तर यावर आपण काय प्रकार टाकाल? आणि दुसरा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागामध्ये अजूनही मुलींना शिक्षण मिळत नाही, या शिक्षणाच्या संधी मिळत नाही. शहरामध्ये जे टेक्नॉलॉजी किंवा हाय हे असतात ते इथं मिळतात, पण ग्रामीण भागात त्या पोहोचू शकत नाहीत. तर यावर सरकार आणि सामाजिक संस्था काय उपाय करतात?
यावेळी ह्या मुली पण शिकतील. कारण ग्रामीण भागातल्या मुली ह्या 17-18 वर्ष झाल्यानंतर आई वडील तिच्या लग्नाच्या मागे लागतात, लग्न करून मोकळे होतात. धन्यवाद. धन्यवाद भारतजी. खरंच जसं मगाशी आपल्याला कुंदाताईंनी पण सांगितलं आणि आता भारतजींचा पण तोच एक तरी मुलगा असावा किंवा त्यांना सुद्धा समाजाकडून विचारणा होत होती की अरे तिन्ही मुलीच का. तर हे खूप मोठी मानसिकता आहे. नाही, आपल्याकडे काय आहे, मुलगा म्हणजे फक्त म्हातारपणी एकतर मुलगाच आपल्याला सांभाळेल अशी एक हे असते. प्रत्यक्षात आता खरं मुली जेव्हा शिकून नोकरी करायला लागलेल्या आहेत, स्वावलंबी झालेल्या आहेत, तेव्हा त्या सुद्धा आपल्या आई वडिलांचं आजारपण, दुखलं खुपलं हे त्यांची वय झाल्यानंतर त्या करतच असतात. म्हणजे आता जो तो खरं समज आहे की मुलगी आपल्याला म्हातारपणी आधार होऊ शकणार नाही, तर तो खरंच समाजाने समज खोडून टाकलेला आहे प्रत्यक्ष वस्तुस्थितीमध्ये, की मुली करतात मदत आई वडिलांना. नंतर म्हातारपणची काठी आणि वंशाचा दिवा. परत मी जरा मुलगी झालीचा संदर्भ देते नाटकाचा. त्याच्यात एक वाक्य असं आहे, सगळ्या मुली म्हणतात काय झालं, तर मुलगी झाली, तर तिला मुलगी होऊ दे, तिला मुलगी होऊ दे, पण मला मात्र मुलगाच हवा असं ती म्हणते. आणि तो कशासाठी हवा, तर मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असं ती म्हणते. तर कोरस मधल्या सगळे जणी म्हणतात किती उजेड पडलाय पहा. म्हणजे वंशाचा दिवा आहे तर तोच उजेड पाडतो असं नाही, आपली पणती पण आहे, ती पण चांगली लखलखणारी आहे आणि प्रकाशमान देणारी आहे. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आपण मेल्यानंतर ज्या क्रियाकर्म आहे ते करायला सुद्धा मुलगा हवा अशी पण एक समजूत असते. वेळेस आता प्रत्यक्षात आपण बघतो, म्हणजे कमी आहे अजून प्रमाण, पण मुलगी सुद्धा अंतिम संस्कार करते. आणि त्याच्यामुळे म्हणजे ती जी कारणं पूर्वीची दिली जात होती ती आता खरं म्हणजे व्यवहारातनं बाद झालेली आहेत. त्याच्यामुळे खरं म्हणजे असा हा आता फरक राहता कामा नाहीये की मुलगा आणि मुलगी याच्यातला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का निलिमाताई की मुलांनी किंवा मुलींनी कसं वागावं हे समाजातनं एक रूढी परंपरेने ठरलेलं आहे आणि ती वाट पुसता पुसता अजून खूप म्हणजे आपल्याला बरंच काम बाकी आहे. किंवा असं आपण जसं आता हे सांगितलं की क्रियाकर्माचं पण की आता तर हळूहळू मुलीही करतायत, पण तरीही ते समाज मनात बिंबवणं खूप कठीण होत आहे. नाही, आता कसं आहे, म्हणजे आता आपण म्हणतो 19व्या शतकातला जर आपला इतिहास बघितला तर त्यावेळेला बायकांवर खूपच बंधन होती. म्हणजे पहिल्यांदा बायका जेव्हा मुली शिकायला लागल्या त्यावेळेला असंच होतं की त्यांना हे इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित हे शिकवण्याची आवश्यकताच नाही. त्यांना शिकवायचं काय, तर शिवणकाम, टिपण, काय घरातली जी कामं आहेत ती कशी करायची याचंच शिक्षण द्यावं असे 2 चक्क तट होते त्यावेळेला समाजात. पण आता हे महर्षी कर्वे आहेत, आगरकर आहेत, रानडे आहेत, यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून, महात्मा फुले आहेत, यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून ही परिस्थिती बदलली आणि मुलींना शिकवायला सुरुवात केली. आनंदीबाई जोशी हे त्याचंच उदाहरण आहे. या सगळ्या समाज सुधारकांनी जे प्रयत्न केले त्याचं ते फळ आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे आता मुली शिकायला लागलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा तेच होतंय की हा बदल होतोय पण त्याचा वेग वाढायला हवाय. आणि पूर्वी सतीची चाल होती, म्हणजे बदल कसा झालाय की इतकं जे वाईट स्थान, सतीची चाल ही माझ्या दृष्टीने अतिशय क्रूरच म्हणता येईल अशी चाल होती, पण ती आता पूर्णपणे बंद झालेली आहे. तसेच आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खूप कायदे सुद्धा स्त्रियांच्या बाजूने झालेले आहेत आणि त्याचा काय साथ म्हणा, त्याची मदत या बायका घेत असतात आपल्या अडचणीतून सोडवण्यासाठी. अगदी खरं. म्हणजे खरं तर ही जी चर्चा झाली की मुलगी वाचवा, मुलगी शिका, मुलीला समजू नका भार, तीच होईल तुमच्या जीवनाचा आधार. मॅडम, खूप छान उदाहरणं, लोकांची मतं, आपल्या प्रेक्षकांची मतं आपण बघतोय. एकीकडे आपण बघतो की स्त्री पुरुषात भेद आणि स्त्री पुरुष समानता, 2 वेगळी टोकं. तुम्ही काय सांगाल? तर असंच हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो लोकांकडून की स्त्री पुरुष वेगळे आहेतच, निसर्गानेच त्यांना वेगळं निर्माण केलेलं आहे, मग तुम्ही समानता कशी काय आणणार? तर निसर्गातली खरं ती विषमता नाहीये, तो फरक आहे. आणि हा विविधता निसर्गात तर आपण बघतोच. म्हणजे काही आता मासे घेतले, फुलं घेतली, फळं घेतली, सगळे वेगवेगळे आहेत, पण म्हणून एक श्रेष्ठ आणि एक कनिष्ठ असं नाहीये. आपण माणसाने त्याच्यात हे निर्माण केलेलं आहे की पुरुष श्रेष्ठ आणि बाई कनिष्ठ, हा जो भेद आहे हा आपल्याला पुसायचा आहे. आणि स्त्री पुरुष समानता म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की संधीची समानता. आज तिला संधीच नाकारली जाते. अगदी जन्माला येण्यापासूनची जी संधी आहे ती संधी, शिक्षणाची संधी, नोकरीची संधी, सगळं घरातलं घरकाम सगळं संपूर्ण भार तिने उचलणं,
हे जे आहे ही विषमता नष्ट व्हायला हवी. माणसाने जी तयार केलेली आहे विषमता आणि पुरुष श्रेष्ठ बाई कनिष्ठ असं जे तयार केलेलं आहे ते आपल्याला घालवायचे आणि स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करायची. हे दोघंही माणूस आहेत. स्त्री पण माणूस आहे आणि पुरुष पण माणूस आहे. माणूस म्हणून दोघांकडेही आपण बघायला हवं. केवळ स्त्री म्हणून. आता अगदी भाषेच्या बाबतीत सुद्धा फरक पूर्वी होते तसे ते आता कमी करायला लागले. म्हणजे अध्यक्ष अध्यक्षा, तर अध्यक्षा न म्हणता आता नुसतं अध्यक्षच म्हणतात. बाई असली की अध्यक्षा गरज नाहीये. ते पद आहे एक, तर ते अध्यक्ष. अगदी खरं. याच्यावर आपण चर्चा करूया. पण आपल्या बरोबर प्रशांत गटलेवर चंद्रपूरवरून बाबा आमटेंच्या सोमनाथ प्रकल्पावरील एक प्राथमिक शिक्षक आहेत. ते आपल्या बरोबर आता संवाद साधतायत. नमस्कार प्रशांतजी. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. सर, तुम्हाला एकच मुलगी आहे आणि त्याबद्दल तुम्हाला पुरस्कारही मिळालेला आहे. खरं तर खूप प्रशंसेची गोष्ट आहे. आणि असं विचारायचं की तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा किती होता? मॅडम, माझ्या कुटुंबाचा पाठिंबा सुरुवातीला मला नव्हता. बरं. पण मी माझ्या कुटुंबाची तयारी करून घेतली, मानसिक तयारी करून घेतली की आपल्याला मुलं किती असावी. ही तयारी करून घेतल्यानंतर कुटुंबाने मला प्रोत्साहन दिलं आणि मग माझी मिसेस या गोष्टीला तयार झाली. पण सर, तुम्ही मला सांगा की ही जी तुम्ही मानसिकता तयार केली कुटुंबाचा पाठिंबा नसतानाही, मग समाजाची मानसिकता काय होती? मॅडम, मी 9 सप्टेंबर 2000 रोजी एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली. या गोष्टीला आज 16 वर्ष पूर्ण झालीत मॅडम. ज्या वेळेस की 2 अपत्य असतानाही कोणी फॅमिली प्लॅनिंग करून घेत नव्हते, त्यावेळेस मी एका मुलीवर फॅमिली प्लॅनिंग करून घेतले. त्यावेळेस समाजाची मानसिकता 2 अपत्य असावे किंवा त्यापेक्षा अधिक असावे अशीच मानसिकता होती. पण मी एक स्वतःशी विचार केला की भविष्यामध्ये आपल्याला सुखी जगायचं आहे, तर आपल्याला एकच अपत्य असलं पाहिजे आणि तेही मुलगी असली पाहिजे. आणि म्हणून मला मुलगी झाल्यामुळे अतिशय आनंद झाला आणि मी एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली. वा, खरंच म्हणजे हा तुमचा खूप मोठा निर्णय होता असं आपण म्हणू शकतो. पण एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला, पूर्ण केला, मग इतरांना त्याच्याबद्दल तुम्ही प्रोत्साहन देता का? मॅडम, खरं तर मी माझ्या समाजामध्येच नाही तर समाजबाह्य घटकांमध्ये सुद्धा एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यामुळे अनेक लोक माझे अनुकरण करून राहिलेले आहेत. आणि मी सामाजिक कार्यक्रमामध्ये वगैरे जिथे जात असतो त्या ठिकाणी मुलींच्या जन्माचं समर्थन याबद्दल मार्गदर्शन करत असतो. आणि मी स्वतः केलेलं आहे हे स्वतःचं उदाहरण देऊन मी लोकांना प्रोत्साहन देतो की आता वेळ बदललेली आहे, काळ बदललेला आहे, दिवस बदललेले आहे. आता अधिक मुलांची गरज नाही, एकच अपत्य ठेवा तरच आपण सुखी जगू शकतो. हा संदेश मी स्वतः एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यामुळे लोकांना सांगू शकत आहोत आणि अनेक लोक माझं अनुकरणही करून राहिलेले आहेत. खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे प्रशांतजी. कारण चंद्रपूर सारख्या ठिकाणी आणि तुमचा हा निर्णय तुम्ही घेणं, तो पूर्ण करणं, त्याच्यासाठी कुटुंबाची साथ मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे. आज आपल्याबरोबर स्त्री मुक्ती संघटनेच्या नीलिमा देशपांडे मॅडम आहेत. मॅडम, काय सांगाल तुम्ही? म्हणजे काय वाटतं तुम्ही? नाही, मला त्यांचं दुहेरी अभिनंदन करावंसं वाटतं. एक म्हणजे फक्त एकच मुलगी जन्माला घातली आणि त्याच्यासाठी असं नाही तिथे दडपशाही करून ते की मला पाहिजे म्हणून एकच मुलगी असं नाही, बायकोचं मन वळवलंय हे खूप कौतुकास्पद आहे. हे एक अभिनंदन. आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वतः कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करून घेतलं. खरं म्हणजे पुरुष नसबंदी ही खूप सोपी आहे करायला स्त्रियांपेक्षा, पण पुरुष करून घेत नाहीत कारण खूप गैरसमज त्याच्याबद्दलचे समाजात अजून आहेत आणि त्यामुळे त्यांनी स्वतः ऑपरेशन करून घेतलं. या दोन्ही गोष्टींसाठी त्यांना धन्यवाद द्यायला हवेत मनापासून. प्रशांतजी, मला तुम्हाला आता एक असा प्रश्न विचारायचा, एक शेवटचा प्रश्न, की तुम्ही हा निर्णय घेतला, तो पूर्ण केला, सगळ्यांचा पाठिंबा, आता त्याच्याबद्दल तुम्ही इतरांनाही प्रोत्साहन देता. आज 16 वर्षानंतर तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल काही असं वाटतं का, किंवा मी जो घेतला तो योग्यच आहे? हो मॅडम, मला 16 वर्षापूर्वी मी हा जो निर्णय घेतला तो योग्य आहे मला त्यावेळेसही वाटत आहे. आणि जेव्हा आजची परिस्थिती अनुभवत आहोत त्या परिस्थितीवर तर मला एवढं चांगलं वाटतं की मी त्यावेळेस घेतलेला निर्णय हा खूप पॉझिटिव्ह निर्णय घेतलेला होता आणि खूप चांगलं काम केलं मी, असं मला आज वाटायला लागलंय मॅडम. खरंच
खरंच मॅडम तुम्हाला काय सांगायचं? हा बोला. नाही, मला आणखीन एक त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे ते फक्त स्वतःपुरते करून थांबले नाहीत. म्हणजे काही जण अशी बदल घडवणारी आहेत समाजात अजूनही, म्हणजे वैयक्तिक पातळीवर बदल, पण त्यांनी ते ध्येय असल्यासारखं की त्याच्याबद्दल आपण एकट्याने करून भागणार नाही, तर समाजात त्याच्याबद्दल जागरूकता तयार व्हायला हवी आणि त्यासाठी प्रयत्न केले, म्हणून त्यांचं आणखीन त्रिवार अभिनंदन. प्रशांतजी, खरंच तुम्ही आमच्याशी इथे बोललात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत तुमचं ही जी गोष्ट गेलेली आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. खरंच खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलं नाही की शेवटचा जो मी त्यांना प्रश्न विचारला होता की त्यांनी तेव्हा जो निर्णय घेतला आणि आता तर त्या निर्णयावर ते ठाम आहेत की म्हणजे जी आताची परिस्थिती बघतात त्यांना खूप आपल्या निर्णयाचं कौतुक वाटतं. नाही मॅडम? खरंच आहे. कारण आपण म्हणतो पण खेडेगावातनं आसपास, कारण त्यांना स्वतःला खूप फेस करावं लागत नसेल पण त्यांच्या बायकोला नक्कीच जास्त फेस करावं लागत असेल, तर ते धीराने करतायत आणि आपल्या निर्णयावर ठाम आहेत. एवढंच नाही, त्यांना आनंद आहे आपला निर्णय जो घेतलाय त्याचा. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा जर आपण कोणाला विचारतो की आनंद नाही झाला किंवा दुःखाचं वातावरण नाही का, तर ग्रामीण भागात आणि अशा ठिकाणी तर आपण कल्पनाच करू शकत नाही. आणि ते शिक्षक असल्यामुळे मला वाटतं आणखीन एक चांगली गोष्ट आहे ती, कारण शिक्षकांचा कितीही नाही म्हटलं तरी त्या वयात प्रभाव असतो मुलांवर आणि हा एक पॉझिटिव्ह प्रभाव त्यांच्या विद्यार्थ्यांवर सुद्धा नक्कीच होईल असं मला वाटतं. शिक्षक असल्यामुळे तो एक फायदा आणखी नाही. अगदी खरं. आता ही जी आपण चर्चा करत आहोत बऱ्याचदा असं होत आहे की काळ बदललाय, कायदे बदलले आहेत, मुलींच्या बाजूने आता अनेक सवलती आणि कायदे आहेत, मग ते झुकतं माप आहे अशीही काही जणांची ओरड चालू असते. त्याला तुम्ही काय सांगाल? नाही, आता झुकतं माप म्हणजे आईला जर 2 मुलं असतील तर त्यातलं जे कुवतीने कमी आहे त्या मुलाकडे आई जास्त लक्ष देते आणि जो आहे एबल, जो पुढे जाणारा आहे, स्वतः उभं राहणार आहे पायावर, त्याच्याकडे कमी लक्ष देते. आता असंच आहे, बायका मागे पडलेल्या आहेत काही बाबतीत आणि त्यामुळे त्यांना जर पुढे आणायचं असेल तर काही सवलतींची गरज आहेच. म्हणजे ती सवलती म्हणजे काही काय म्हणायचं त्याला, उपकार नाही केलेले समाजाने, ती त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे. आणि इतके दिवस जे दुर्लक्ष मुलींकडे झालं, जे त्यांना लक्ष ज्यांच्याकडे देता आलेलं नाहीये, त्याची भरपाई सुद्धा एका परीने आपल्याला म्हणता येईल हे कायद्यांद्वारे केलेलं आहे. स्त्रियांसाठी खूप कायदे झालेले आहेत. म्हणजे हुंड्याविरोधी कायदा आहे, बलात्कारावरचा कायदा आहे, गर्भपाताविरुद्धचा कायदा आहे, आता हा PCPNDT म्हणजे गर्भलिंग चिकित्सेचा कायदा आहे, आता डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती हिंसाचार विरोधी कायदा आहे. त्याच्यानंतर आता शेवटचा म्हणजे समानता, एक सगळ्या संधींची त्यांना मिळाली पाहिजे असाही एक कायदा आहे. त्याच्यामुळे आता कायदे खरंच स्त्रियांच्या बाजूने आलेले आहेत, पण त्याचा फायदा अजून मिळावा तसा बायकांना मिळत नाहीये, कारण ते कायदे सुद्धा समाजातल्या सगळ्या थरापर्यंत हे पोचलेले सुद्धा नाहीयेत. त्यामुळे तेही एक मोठं काम आहे की हे जे सगळे कायदे, सोयी सुविधा मुलींसाठी आहेत त्याचा लाभ घेऊ शकतील अशा मुलींपर्यंत ते पोहोचवणं बरोबर, किंवा ज्यांना त्याची खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत त्या कायदे किंवा त्या सवलती त्यांना माहिती पडणं की बाबा ह्या सवलती आहेत आणि ह्याचा उपयोग मी असा करू शकते, हे खूप महत्वाचं आहे. नाही का मॅडम? असं होतं की मगाशी आपल्याला कुंदाताईंनी, आपले एक प्रेक्षक आहेत, त्यांनी आपलं एक मत मांडलं होतं की त्यांना 3 मुली होत्या आणि नुसतं त्यांना शिकवायला नाही पाहिजे, तर त्यांची आवड कशात आहे, त्यांचा कल कशात आहे हे बघून त्यांना त्याचं प्रोत्साहन देणं खूप महत्वाचं असतं. पण हे मला असं वाटतं फक्त मुलींच्या बाबतीत नाही, हे मुलग्यांच्या बाबतीतही व्हायला पाहिजे. प्रत्येकालाच आपल्या ज्या आवडीचं क्षेत्र आहे त्याच्यात काम करायला मिळालं पाहिजे. कारण आता काही वेळा आई वडिलांच्या प्रेशरमुळे, दबावामुळे मी अशी उदाहरणं बघितलेली आहेत की त्या व्यक्ती डॉक्टर झालेल्या आहेत पण मग त्या डॉक्टरी व्यवसायाला न्याय देऊ शकत नाहीत, कारण तो त्यांच्या आवडीचा व्यवसाय नाहीये. त्यामुळे कोणताही तुम्ही कोणालाही आपल्या आवडीचा व्यवसाय जे करायला मिळाला तर त्याच्यात मग थकणं, दमणं, उदास वाटणं, कंटाळवाणं वाटणं हे नक्कीच होत नाही. माणसं आनंदाने काम करते. खरं मॅडम, ही चर्चा जी आपली चालू आहे त्याच्यामध्ये आपले अजून एक जे गेस्ट आहेत संतोष शिंदे, ते आपल्या बरोबर लाईनवर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार संतोषजी, सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही स्वतः सामाजिक कार्यकर्ते आहात, खूप कामं केलेली आहेत तुम्ही मुलींसाठी, स्त्रियांसाठी. तुमचा अनुभव काय सांगाल? निश्चितच मला असं वाटतं की मुलींसोबत काम करण्याचा एक वेगळा अनुभव मला आला. ग्रामीण भागामध्ये जेव्हा आम्ही काम करत असतो त्याच्यामध्ये लक्षात असं येतं की
मुलींना शिकण्याची खूप इच्छा असते, पण बऱ्याचदा वेगवेगळ्या सामाजिक कारणांमुळे मुलींना शिकण्यातनं बाहेर ढकललं जातं. उदाहरण द्यायचं झालं त्याच्यामध्ये तर मुलींना शाळेत जाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर आधी रस्ता चालावा लागतो आणि मग बस पकडावी लागते. त्या 2 ते 3 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये जेव्हा मुलींच्या नावाने काही लिहिलं जातं आणि त्या रस्त्यावरनं इतर गावातले लोक जातात आणि ते पाहतात की एखाद्या मुलीबद्दल असं लिहिलेलं आहे, गावातल्या मुलीबद्दल असं लिहिलेलं आहे, तर त्या मुलीची शाळा बंद होते त्या सगळ्या माध्यमातून. म्हणजे असे लहान लहान मुद्दे आहेत की जिकडे मोठ्या माणसांनी मुलींच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याची वेळ येते की या सगळ्या प्रक्रियेतनं मुलींचा काय दोष, पण तरी सुद्धा मुलींना दोषी मानलं जातं आणि मुलींची शाळा बंद होते. किंवा मग दुसरा जो मुद्दा होतो की छेडछाड केली जाते बऱ्याचदा मुलींची. शहरी भागात नाही चित्र दिसतं की मुलींची छेडछाड केली जाते आणि शाळांच्या आसपास जेव्हा मुलींची छेडछाड केली जाते तेव्हा बऱ्याचदा याचा सगळ्याचं बळी मुलींना जावं लागतं आणि मुली त्याच्यातून बाहेर पडतात आणि मोठ्या माणसांच्या नाकारतेपणाच्या बळी या बऱ्याचदा मुली होत असतात. असे चित्र समाजामध्ये दिसतात आजच्या तारखेला. अगदी खरं. आजचा जो आपला विषय चालू आहे, आपली चर्चा चालू आहे की मुलगी वाचवा मुलगी शिकवा, आणि ह्याच्यामध्ये आपल्याबरोबर आहेत निलिमा देशपांडे मॅडम. तर कुठून तरी समाजाची मानसिकता बदलली पाहिजे याविषयी आपण प्रयत्न करत आहोत. निलिमा मॅडम, तुम्ही काय बोलला आपल्या यांना सपोर्टिव्ह असं मला काही मांडावंसं वाटतंय की मुलींना खरंच शिक्षणाची खूप इच्छा असते आत्ताच्या आपण दिसतोय, आणि त्याच्यामुळेच आपल्या त्याचा परिणाम जो आहे की मला काहीतरी करून दाखवायचंय, पुढे काहीतरी व्हायचंय, ही ईर्ष्या मुलींमध्ये जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे आपण 10वी आणि 12वीचे बोर्डातले येणारे रिझल्ट, पासिंग पर्सेंटेज हे बघतो, तर पास होण्याचं प्रमाण सुद्धा मुलींचं वाढलेलं आहे टक्केवारी. ह्याच्यात मला एक सांगावंसं वाटतं, म्हणजे ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागात आजींसाठी शाळा सुरू केली आहे कोणीतरी. ती दुपारी 4 ते 6, त्याचे मी फोटो पण बघितले की दप्तर घेऊन आजी 3-4 जणी अशा जात आहेत शाळेला. तर या वयात सुद्धा त्या बायकांमध्ये इच्छा असते की आपण शिकायला हवं, आपल्याला मिळालं नाही शिकायला, तर आता शिकून आपण जरा नातवंडांशी काही बोलू शकतो, आपली स्वतःची कामं कोणाला लिहून द्यायचं असेल, आपल्याला काही लिहायचं असेल, वाचायचं असेल काही, तर आपण त्याच्या अडकता कामा नाही त्याच्यासाठी. आणि त्याच्यामुळे आजी सुद्धा आता शाळेत जायला लागल्यात. तुम्ही जे मुलींबद्दल म्हणालात की त्या 1.5-2 किलोमीटर 2.5 किलोमीटर काय शाळा लांब असेल तितकं त्यांना चालत जावं लागतं. त्याच्यात आणखीन एक भर म्हणजे घरकाम करून मग त्यांना शाळेत जावं लागतं, किंवा काही वेळा धाकट्या भावंडाला सांभाळायचंय म्हणून सुद्धा त्या मुलीची शाळा बंद होते. आणि त्याच्यामुळे आम्ही अशी मागणी केलेली आहे स्त्रीमुक्ती चळवळीने की शाळेच्या ठिकाणी पाळणाघर असायला हवं. अगदी खरं आहे संतोषजी. खरं तर ही जी चर्चा चालली आहे त्याच्यामध्ये मगापासून असं होते की बऱ्याचदा असं होतं की सामाजिक मानसिकता ती बदलणं गरजेचं आहे. तुम्ही बरेच काम केलेलं आहे. कशा पद्धतीने ही समाजाची मानसिकता आपण बदलू शकतो? तुमच्याकडे बरेच आकडेही आहेत, काय सांगाल? मला असं वाटतं की बऱ्याचदा म्हणजे जेव्हा काही ठिकाणी काही महिन्यांपूर्वी एक अभ्यास झाला, त्याच्यामध्ये असं बऱ्याच मुलींनी असं सांगितलं की आम्हाला असुरक्षित वाटतं, आम्हाला रस्त्यावर असुरक्षित वाटतं, आम्हाला शाळेमध्ये असुरक्षित वाटतं. काही मुला-मुलींनी असंही सांगितलं की आम्हाला घरामध्ये सुद्धा असुरक्षित वाटतं. आणि मला असं वाटतं की हा सगळ्या मोठ्या माणसांसाठी खूप मोठा आरसा आहे की आपण आपलं वर्तणूक कशी आहे ह्या संदर्भातला विचार करण्याची गरज समोर येते. मुळात मला असं वाटतं याच्यामध्ये की मुलांसोबत आणि पुरुष व्यक्तींसोबत अधिक काम होण्याची गरज आहे. आणि जोपर्यंत घरांमधून आपण पुरुष व्यक्तींसोबत काम करणार नाही, माझ्या घरातल्या पुरुष मुलाला मी सांगणार नाही की स्त्रियांचा आदर कसा करायचा, स्त्रियांची काळजी कशी घ्यायची, स्त्रियांबद्दल बोलताना काय भान बाळगायचं, तोपर्यंत ती संवेदनशीलता मला असं वाटतं वाढणार नाही. आणि स्त्रियांवर बंधनं घालण्यापेक्षा, मुलींवर बंधनं घालण्यापेक्षा घरातल्या पुरुष मुलांची मानसिकता बदलण्यासाठी मला असं वाटतं की सगळ्या घराघरांमधून प्रयत्न व्हायला पाहिजेत आणि आज काळाची गरज आहे. खूप छान सांगितलं तुम्ही की मुलींवर बंधनं घालण्यापेक्षा मुलांची मानसिकता बदलणं घराघरात हे सुरू झालं पाहिजे, हीच काळाची गरज आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संपर्क साधला आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आपण ही चर्चा अशी मला थोडंसं ऍड करावं असं वाटतं की आपण नेहमी असंच करतो की तिला जर छेडछाड होत असेल तर तू घरात बस, कुठे बाहेर त्रास होत असेल तर तू घरात बस, 7च्या आत तू घरात ये. तर ही जी बंधनं आहेत ही तिच्यावर लादण्यापेक्षा मुलग्यांना खरंच ट्रेनिंग दिलं पाहिजे की मनाविरुद्ध कोणाच्याही परस्त्रीला हात लावता कामा नये. त्याला उदाहरणं सुद्धा अशी विचित्र दिली जातात काही वेळा की समजा फ्लॉवर पॉट आहे एखादा किंवा एखादी सुबक वस्तू आहे आपण दुकानात बघितली की आपल्याला इच्छा काय होते की ती हात लावून बघूया. ही आपली साहजिक मानसिकता असते की त्याचा स्पर्श आणि हे आपण फील करायला बघतो. आणि म्हणून जर मुलींना हात लावला तर अरे पण मुली सजीव वस्तू आहेत, वस्तू नाहीयेत, सजीव आहेत. त्या फ्लॉवर पॉटला सांगता येत नाही. तुम्ही लहान मुलांना सुद्धा जर
मुका घेतला तर काही वेळा ते पुसून टाकतं गाल हाताने. म्हणजे काय आहे की त्याला बोलता येत नाही, व्यक्त करतं तो अशा तऱ्हेने व्यक्त करतो की माझा पापी घेतलेली आवडलेली नाहीये. असं जर असेल तर तसंच स्त्रियांना सुद्धा त्यांच्या मनाविरुद्ध स्पर्श करता कामा नये ही शिकवण मुलग्यांना दिली पाहिजे. आणि एकंदरीत मुलींना, आता मगाशी जे होते आपले शिक्षक त्यांनी सांगितलं की बायकोचा सहभाग घेऊन मी तो निर्णय घेतला. तर ही जी प्रक्रिया आहे, घरातले छोट्यातले छोटे निर्णय सुद्धा एकट्या पुरुषांनी न घेता त्यातल्या जर आपल्या बायकोचा त्याला सहभाग घेतला, त्याला चर्चा केली आणि मग निर्णय घेतले, आपण जी समानता ह्याचा जो उदो म्हणजे बोलतो ते कुठेतरी प्रत्यक्षात आणली जाईल. एक महत्वाचा मुद्दा असा मला बोलायचा आहे की आता स्त्रिया शिकतायत, आपल्या पायावर उभ्या आहेत. बऱ्याचदा असं होतं की आर्थिक स्वावलंबन असतं, मग तिला नोकरीची काय गरज आहे, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा असतो. तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. असा प्रश्न आपण कधी मुलग्याच्या बाबतीत विचारतो का? की समजा एखादी मुलगी आहे, तिला 1,00,000-1,50,000, आता आयटी क्षेत्रात आहेत मुली भरपूर आहेत, इंजिनियर सुद्धा मुली भरपूर झाल्यात, डॉक्टर झालेत, 1,00,000-1,50,000 पगार असतात त्यांना. मग अशा वेळेला त्या घरातल्या पुरुषाला नोकरी करायची गरज काय, असं आपण म्हणत नाही. तसं म्हणूही नाही, म्हणजे नाहीतर असं वाटेल की आमचं स्त्रीमुक्ती चळवळीचं तसं मत आहे का काय. पण दोघांनी, स्त्री आणि पुरुष, म्हणजे काम करू शकणारे सक्षम हात दोन, बरोबर, त्या दोन्ही हातांना कायम काम मिळालं पाहिजे. कोणत्याच समाजातला एक भाग असा आयडल ज्याला म्हणतो, म्हणजे काही काम न करता घरात बसलेला आहे, हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा चांगलं लक्षण नाहीये. त्यामुळे स्त्रियांनी नोकरी, गरज असेल तर नोकरी करावी हा मुद्दाच नाहीये, तिने नोकरी केलीच पाहिजे. बरोबर, म्हणजे तिच्या आवडीसाठी करावी, तिच्या स्वातंत्र्यासाठी किंवा तिच्या पोट, तुझं घर चालवायचं आहे ना तुला, तर त्याच्यात दोघांचा सहभाग असायला हवा. आपण म्हणतो नेहमी ते उदाहरण दिलं जातं, 2 गाडीची चाकं संसार, मग ती दोन्ही चाकं चालवली पाहिजेत ना, म्हणजे दोघांनी काम केलं पाहिजे. पण बऱ्याचदा असंही होतं की आता शिकतायत, स्वावलंबी होत आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय. आता काय माहितीये, इतके दिवस मुली स्वतःवरचा अन्याय सहन करत होत्या, म्हणजे काही त्यांना अगदी खूप सगळे संसार आपण आजूबाजूला बघतो खूप सुखात चाललेले असतात असं नाहीये, पण त्यांना इलाजच नव्हता. कारण माहेरचं दार बंद झालेलं असायचं आणि सासरी जर आपण जर जमवून घेतलं नाही, जुळवून घेतलं नाही तर आपण जायचं कुठे. सगळ्यात महत्वाचा जसं आहे अन्न वस्त्र निवारा, ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, त्या जर पूर्ण करू शकल्या नसतील त्या स्वतःच्या, तर त्या कोणत्या तऱ्हेने त्या नवऱ्याशी भांडण घेतील आणि घटस्फोटाचा मार्ग स्वीकारतील. आता मुली जर स्वतः शिकायला लागलेल्या आहेत आणि काही गोष्टी त्यांना हे लग्न आपण पुढे चालवू ठेवू शकू असं वाटत नसेल, कारण अजूनही कोणीही घटस्फोटाचा निर्णय हा खूप आनंदाने घेतो असं नाहीये. त्यामुळे तो दुःखकारकच निर्णय असतो, पण तो घ्यायला त्या सबळ झालेल्या आहेत आता, आणि म्हणून घटस्फोटाचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय. याचं मूळ माझ्या मते लग्न जमवण्याच्या पद्धतीत आहे. मगाशी म्हटलं जसं आपल्याला वय, शिक्षण, पैसा, उंची या क्रायटेरिया ठरवून जोपर्यंत लग्न होत आहेत, म्हणजे तुमची मतं जुळतायत की नाही, तुमचे स्वभाव जुळतायत की नाही, तुमच्या आवडीनिवडी जुळतायत की नाही, माणूस म्हणून तुम्ही एकमेकाला कसं स्वीकारताय, या सगळ्या गोष्टी लग्न ठरवण्याच्या आधी बघायला हव्या. अगदी खरं. खरं तर मॅडम, ही जी चर्चा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक गोष्ट आहे की समाजाचा सहभाग, समाजाची वाटचाल किंवा ती कशी असायला पाहिजे याविषयी आपण चर्चा करूया. पण तत्पूर्वी उद्या आपल्या सखी सह्याद्रीमध्ये, उद्या सखी सह्याद्रीचा विषय काय असेल ते एकदा आपण पाहून घेऊया. उद्याचा आपला विषय आहे जागरूक मतदार, लोकशाहीचे उज्ज्वल भवितव्य. सहभागी आहेत जगदीश मोरे, जनसंपर्क अधिकारी, राज्य निवडणूक आयोग, आणि दुसरे आपले गेस्ट आहेत बाबू पवार, उपायुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका. उद्याच्या विषयासाठी तुम्ही आपले प्रश्न जीमेलवर आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तर मॅडम, आपण असं म्हणत होतो की ही जी एकंदरीत चर्चा आपली चालू आहे, मगापासून आपण असं सांगतोय की काही वेळेला आपला निर्णय असतो, पण समाजाचा त्याच्यामध्ये कुठेतरी एक रोकटोक असते, किंवा त्यांचा सहभाग कसा असायला पाहिजे, त्याची मानसिकता कशी बदलली पाहिजे, त्याविषयी सांगा. खरं म्हणजे समाज हा नेहमी बदलत असतो आणि बदल होणं हे जन्मतपणाचं लक्षण आहे. सॉरी, कुठेतरी असं होतं की समाज म्हणजे आपण त्या समाजाचाच एक भाग, घटक आहोत. बरोबर आहे, बरोबर आहे. पण जेव्हा आपण एक समाजाला सर्वसाधारणपणे मान्य नसलेलं किंवा समाजात प्रचारात नसलेलं पाऊल उचलतो, त्यावेळेला समाजाचा विरोध हा होतोच. हे आपण अगदी मी म्हटलं तसं 19व्या शतकापासून महात्मा फुले आणि यांना कसा विरोध सहन करावा लागला, महर्षी कर्वेंना कसा करायला लागला, आगरकरांना कसं सहन करायला लागला, हे सगळं आपल्या डोळ्यापुढे आहे. त्याच्यामुळे हे कोणताही बदल घडवून आणण्यासाठी समाजाचा सहभाग हा आवश्यक असतोच, पण तरी सुद्धा कोणीतरी ते पहिलं पाऊल उचलावं लागतं. आता कोणती तरी स्त्री आहेच ना की जी पहिल्यांदा शाळेत गेली,
तिने सगळा तो समाजाचा विरोध झुगारून देऊन ती शाळेत गेली. तर हे पहिलं पाऊल कोणीतरी उचलायची आवश्यकता असते. त्यावेळेला काहीतरी घुसळण समाजात होते, कारण त्या समाजाला अपेक्षित नसलेलं पाऊल असतं, समाजाला त्याची सवय नसते. त्यामुळे पण ते पाऊल कोणीतरी पहिलं टाकणं हे खूप आवश्यक असतं पुढच्या बदलाच्या दृष्टीने. अगदी खरं. म्हणजे कुठेतरी आपण जे म्हणतो की आपणही त्याचा एक भाग आहोत, घटक आहोत, तर आपणही बोलताना विचार करून बोलणं किंवा त्याला पाठिंबा देणं हे आपल्याकडूनही सुरुवात होणं खूप गरजेचं असतं. अगदी नाही का? बरोबर आहे. कारण आता आपले मगाशी जे प्राथमिक शिक्षक आले होते त्यांनी जरी आता, कारण आता त्यांची मुलगी मोठी झाली आहे बऱ्यापैकी, त्यामुळे तो काळ मागे पडलाय, पण त्यांना खूप विरोध सहन करावा लागला. बरोबर आहे. आमच्या घरात एक घडलेली गोष्ट आहे. असंच माझ्या म्हणजे एका नातेवाईकाला 2च मुली होत्या आणि दुसऱ्या मुली म्हणजे नंतर तिने स्वतः ते ह्याचं ऑपरेशन करून घेतलं. पण तिच्या म्हणजे तिचे सासरे खूप प्रेमळ स्वभावाने, खूप तिच्याशी व्यवस्थित वागत असत, पण हे करून घेतल्यानंतर 6 महिने ते तिच्याशी बोलले नाहीत. म्हणजे घरात असून ते तिच्याशी बोलत नव्हते. एरवी ते गरोदरपणात तिला दूध दे, तिला फळं दे, तिची काळजी घे असं करणारे सासरे सुद्धा त्यांना हा निर्णय न पटल्यामुळे, पण तिनं ते पाऊल उचललं. असं कोणीतरी छोट्या छोट्या गोष्टीतली सुद्धा पावलं उचलणं हे खूप महत्वाचं असतं. आणि त्याला थोडंसं ह्या चळवळींचं जे प्रबोधन आहे ते थोडं मदतकारक. म्हणजे कुठेतरी समाजाची आणि कुटुंबाचा पाठिंबा महत्वाचा आहे. आज आपण मुलगी वाचवा मुलगी शिकवा, मुली आता आपण वाचवतोय, त्यांना शिकवतोय, पण अजूनही कुठेतरी बालविवाह किंवा हे जे प्रकार आहे ते कुठेतरी पूर्णपणे बंद झाले पाहिजेत असं वाटतं. हे खरं आहे अगदी. पण बालविवाह म्हणजे आता महाराष्ट्रात अगदी बालविवाह नाही म्हटलं तरी जोपर्यंत आपल्या पायावर उभी राहत नाहीये, नाही, ही जी कन्सेप्ट आहे ना, ही रुजवणं फार गरजेचं आहे की मुलगा असू दे किंवा मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिल्याशिवाय तिचं लग्न होता कामा नये. हे ज्या वेळेला होईल त्यावेळेला ते बालविवाहाची पद्धत जरा कमी होईल किंवा बंद होईल, आपण असं म्हणू शकतो. मुलीला स्वतःच्या पायावर उभं करणं हेच त्याला उत्तम उत्तर आहे. अगदी खरं. आपल्या सगळ्या ज्या महिला आहेत किंवा त्यांच्यासाठी आपला एक संदेश घेऊयात, पण पुन्हा एकदा आपला उद्याचा जो सखी सह्याद्रीचा एक महत्वाचा विषय आहे तो काय आहे तो पुन्हा एकदा पाहून घेऊया. उद्याचा आपला विषय आहे जागरूक मतदार, लोकशाहीचं उज्ज्वल भवितव्य. सहभागी आहेत जगदीश मोरे आणि बाबू पवार. मॅडम, आजचा हा जो आपला विषय आहे त्याच्यामध्ये सगळ्या महिला, मुली, सगळ्याच प्रेक्षकांसाठी तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतो? नाही, मुलींसाठी मला असं वाटतं की भरपूर खेळा. आपल्याकडे मुलींना खेळायला पण मिळत नाही. खेळण्याच्या बाबतीत सुद्धा जी मैदानं असतात ती तुम्ही बघत असाल सगळी मुलग्यांनी भरलेली असतात. त्यामुळे मुलींना भरपूर खेळ, म्हणजे आता आरक्षण मैदानावर सुद्धा आणायचं का काय अशी अवस्था आहे. मुलींना अजिबात खेळायला मिळत नाही. त्यामुळे मुलींना असं सांगावंसं वाटतं की भरपूर खेळा, भरपूर शिका आणि स्वतःच्या पायावर उभं राहा. अगदी खरं. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे त्यांना ज्यांचे जे छोटे छोटे अधिकार आहेत ते त्यांना द्या आणि त्यांना छान आनंदीपणे फुलू द्या. आजचा आपला विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. 2 माध्यमं तुमच्याकडे आहेत, एक आपलं फेसबुक आणि दुसरे जीमेल. आपलं फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. आपला जीमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. यावर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि छान माहिती दिली, छान पद्धतीने आपण डिस्कशन केलं आणि पुन्हा ते समाजापर्यंत गेलं पाहिजे ते त्यांच्यापर्यंत जात आहे सांगितलं, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.